सो आज एक बदल आपण करूया. तो बदल काय आहे? सिंपल आहे. आता तुम्ही सगळे हॉस्टेलवर राहणार आहेत, तुम्हाला फोन येतो ना आईबाबांचा? केव्हा फोन येतो? रविवारी. केव्हा असतो फोन त्यांचा? आईवडिलांशी बोलायचा दिवस रविवारी. आल्यानंतर ना तुम्हाला म्हणायचं, आई माझं नाव विचार. काय म्हणायचं? आई काय म्हणाल? माझं नाव विचार. तर तुझं नाव तर मीच ठेवलं. नाही, आजपासून आपण नवीन पद्धतीने नाव सांगूया. आज टीचर्स डे आहे, सर्व टीचरने पण तसं नाव बदलायचं आहे. आता ते लिगली बदलू शकत नाही. ते म्हणजे काय, आजपासून आपल्या नावामध्ये आईचं नाव सुद्धा लावूया. लावाल सर्वजण? आपण नाव कसं सांगतो? आता जसं माझं नाव आहे, तर माझं नाव काय? माझं सचिन नाव, माझ्या वडिलांचं नाव आणि आडनाव सचिन विलास जोशी. पण नाही, आमच्या शाळेतले मुलं सगळेजण आईचं नाव लावतात. सचिन उषा विलास जोशी. या पत्रिकेत पण तसंच लिहिलंय, सचिन उषा विलास जोशी. आणि आता हा कायदा झालेला आहे बाळांनो, आणि तो कायदा सुद्धा आमच्याचमुळे झाला. आम्ही सातत्याने पाठपुरावा घेतला मंत्रालयामध्ये. आता तुम्हाला माहिती असेल सगळ्या मंत्र्यांच्या पाटा कशा लागलेल्या आहेत. त्याचा बदलाव जो आहे तो चेंज आम्ही आणला. सो आजपासून तुम्ही मुलांना सर्टिफिकेट देत असाल. सर कुठे गेले? म्हटलं इतकं कोणाला आणलं? हा आपला प्रश्न विचार नको म्हणून तुम्हीच आणले म्हणून पाहून घे की काय म्हटलं. तर सरांना आपण सर्टिफिकेट, तुम्हाला जे काय मिळेल, आपण पूर्ण नाव, आपलं नाव, मग आईचं नाव, मग वडिलांचं आणि मग आडनाव, असं आपण नाव लावायचं. आता टीचर्स म्हणतील, इथल्या दिदी म्हणतील, आमचं तर लग्न झालंय, तुमचं नाव, आईचं नाव, हजबंड पतीचं नाव आणि पतीचं सरनेम असं लावा. आईचं नाव परमनंट राहील. सो हा कायदा पण आहे. आपण असं बदल करायचा. हा बदल कोण पटकन, एक मुलगा मुलगी इकडे येईल, पटकन या पद्धतीने नाव सांगेल, चला हात वरती करा, कोण येत आहे? हा येईल लगेच. अच्छा, ऑलरेडी बदल केलेला आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. सेमीमध्ये बदल झालेला आहे. आता CBSE मराठी याच्यात सुद्धा करून टाका हा बदल त्या पद्धतीने. सो थँक्यू सो मच. टीचर्स इथं आहेत. टीचर्सला मी इथे एवढंच सांगतो, एक टीचरसाठी सुंदर कविता आणलेली आहे. मी खास तुमच्यासाठी पुन्हा येईल. मला आता शेवटचे 5च मिनटं राहिलेले आहेत. माझा जो टाईम दिला त्यानुसार 10 मिनटं तुमच्याकडे पुन्हा येईल. मी बऱ्याचशा गोष्टींवर ट्रेनिंग देत असतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल. AIचा वापर, मी भारतातली पहिली AI ऑन व्हील बस बनवली मुलांना. माझ्या बसमध्ये गेल्यानंतर ज्या मुलांना अजिबात वाचता येत नाही, 3 महिन्यात त्यांना वाचता येतं. 5वीचे असे भारतात 50% मुलं आहेत. सो AIच्या माध्यमातून कसं शिकवायचं ह्याचं माझी मास्टर की आहे. सो तुम्ही तुमच्यासाठी मी ते लवकरच ट्रेनिंग आम्ही घेऊया, त्यावेळेस बोलेल. पण एवढंच सांगेल की जे आपण शिकवताना इमोशनली शिकवलं पाहिजे, कारण की तुमची सवत आलेली आहे. सवत कळते? त्या सवतचं नाव आहे रोबो टीचर. मी आता 17 ऑक्टोबरला चायनाला चाललो आहे. कॉस्ट काढली आहे. आत्ता इंडियात तिला आणायची कॉस्ट आहे 39 लाख रुपये. मी आणतोय ते सवतीला 39 लाख रुपये देऊन. टीचर, रोबो टीचर्स, त्यांना अपडेटची गरज नाही, ते PF मागत नाही, सॅलरी वाढवून मागत नाही, मुख्याध्यापकांची इथे रडत नाही, अपडेट राहतात. मॅथ सायन्सचे बेस्ट टीचर्स आलेले आहेत, रोबो शिकवतात. मग ह्युमन टीचरचं काम काय? ह्युमन टीचरचं काम आहे मुलांच्या भावना समजणे, इमोशनली शिकवणे. जोपर्यंत तुम्ही मुलांना शिकवताना इमोशनली शिकवतात, तोपर्यंत कितीही रोबो टीचर येऊ जाऊ, कोणी तुम्हाला रिप्लेस करू शकत नाही. पण जर तुम्ही वर्गात येऊन पाट्या टाकत असाल, बेगबे तसं शिकवत असाल, त्याच्यात क्रिएटिव्हिटी नसेल, तर रिप्लेस बाय रोबो टीचर. सरकार का बरं नवीन भरती करत नाहीये? 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल जिल्हा परिषदमध्ये रोबो टीचर्स येतील बघा. कारण की आपण कसं शिकवलं पाहिजे याच्यावर विचारच करत नाही. सो भावनिक बुद्धिमत्ता आपण वाढवा. आत्मा मलिक सारख्या शाळा या एक्सेप्शनल आहेत, जे बेसिकली त्यांचं कामच आत्मावर काम करायचं आहे. मिरांबिकासारखी स्कूल आहे दिल्लीमध्ये, जी किंवा जे कृष्णमूर्तींची स्कूल आहे, जी फक्त त्यांचं म्हणणं आहे की आत्मा सर्व आहे. तर
तर ही जी फिलॉसॉफी आहे, ही फिलॉसॉफी आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत आली. इनफॅक्ट मी तर सर्व इथल्या ट्रस्टी आणि मुख्याध्यापकांना सांगेल की इथं तुम्ही मुलांच्या मेंटल हेल्थवर हे जे मेडिटेशन करत आहात याचे नोंदी करा, की मुलं रोज मेडिटेशन केल्यानंतर त्यांच्यात काय बदल होतात. हे नाही 1000 शाळेमध्ये एका ठिकाणी होत आहे. सो याच्या नोंदी आम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये टाकणं सोपं जाईल, मांडणं सोपं जाईल, कारण की पॉलिसीत आलेलं आहे. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर काम करा, म्हणजे जे तुमची फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी आता पॉलिसीत आलेली आहे. तर याचे प्रयोग जर तुम्ही जमा करून व्यवस्थित मांडले तर शिक्षण मंत्र्यांपर्यंत मी नक्कीच पोहोचवेल आणि या पद्धतीने आपण बदल नक्कीच घडवून आणू असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही छानपैकी काय म्हणू आपण त्याला बदल घडूया. AI आलेला आहे. AI काय करू शकतं याचं थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण देईल. मी ड्राईव्ह करत असताना म्हटलं मला ज्या शाळेत जायचं आहे त्या शाळेची फिलॉसॉफी समजून घेऊ म्हणून मी जस्ट गुगल आणि सर्व 40 AI टूल्स मी शिकवतो त्यातल्या एका टूल्सवर चेक करत होतो. मग म्हटलं चला आपण आत्मा मलिक यांची जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीवर कविता करूया. आणि मग मी ती कविता बनवली. आता ती थोडी 1-2 चुकलं त्याच्यातलं इथं आल्यानंतर गावाच्या संदर्भात, बाकी समजून घ्या. बघा आता मी वाचतो त्यानंतर पुढची आहे बघा. आत्मा मलिक गुरु कृपा से जीवन अलौकिक, आत्मा मलिक सुपे गांव की पावन धरती, ज्ञान ज्योति जली उजियारी, आत्माराम बुओं की वाणी, भक्तों की जीवन में खुशहाली, आत्मा मलिक गुरु कृपा से जीवन अलौकिक, आत्मा मलिक श्रद्धा सबूरी का मंत्र सुनाया, गुरु सेवा से मन सजाया, नाम स्मरण से जीवन खिले, गुरु की छाया में दुख सब मिले, आत्मा मलिक ग्रंथ पथ दर्शन, हर पथ पर बने प्रकाशक, गुरु चरण में झुका जो मन, दूर हो जाते दुख हर क्षण, सत्संग में गूंजे प्रेम की तान, गुरु वचन की सच्चा ज्ञान, भक्ति भाव में जो खो जाते वही ये आत्मज्ञान को पाते, गुरु के दीपक. फार सुंदर वाक्य. गुरु है दीपक, मतलब आत्मा मलिक कोण आहे? गुरु आहे. गुरु है दीपक, शिष्य है बाती. बाती म्हणजे वात. गुरु है दीपक, शिष्य है बाती, गुरु परंपरा जग ज्योति जलाती, सब मिले गाए भाव भरी लय, आत्मा मलिक हर क्षण जय, आत्मा मलिक गुरु कृपा से जीवन अलौकिक, आत्मा मलिक. आता ही पोएम मी हार्डली 10 मिनिटं लागले मला सगळं समजून घ्यायला आणि त्याच्यावर फार सुंदर आता तुम्हाला मी गंमत दाखवतो. ती म्हणजे याच्यावर मी चाल बसवली. एकदम सुंदर चाल बसवली याची. आणि ऐका आता आपण याच्यावरचं गाणं अख्खं AI ने गायलेलं. ऐका ना बसून झाली माझी. आत्मा मालिक गुरु कृपा से
आत्मा मालिका गुरु जीवासे जीवन अलौकिक. खरं जीवन अलौकिक आहे. हे अख्खं गाणं मी गाडीमध्ये 10 ते 15 मिनटामध्ये बसवलं. दिस इज कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा AI तुम्हाला रिप्लेस करेल का? तर नाही. रिप्लेस मग कोण करेल? ज्याला AI वापरता येतं, ज्या टीचरला, ज्या स्टुडंटला, तो तुम्हाला रिप्लेस करेल. त्यामुळे तुम्हाला हे नवीन ज्ञान शिकलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, अभ्यासात कसं वापरलं पाहिजे, डेली लाईफमध्ये कसं वापरलं पाहिजे, शिकवण्यामध्ये कसं वापरलं पाहिजे, शेतीत कसं वापरलं पाहिजे, एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये कसं वापरलं पाहिजे, आपला ही गुरु शिष्य परंपरा पुढे नेण्यासाठी टेक्नॉलॉजीने तुम्हीसुद्धा कसं वापरलं पाहिजे. मेडिटेशन खूप सुंदर यावर बनवता येतं. सो सांगायचा मुद्दा आहे की या पद्धतीने सर्व हे आहे. तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देईल. आणि सर्व स्टुडंटला मला विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या टीचरवर प्रेम करतात? वा, खूप छान. मग या टीचर्सला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही? धन्यवाद म्हटलं पाहिजे की नाही? तर आपण एक सुंदरशी मी कविता म्हणून इथं थांबतो. ती आहे थँक्यूची. ही AI ने लिहिलेली आहे. काही भावना या मनातूनच पाहिजे असतात. सो आज टीचर डे निमित्त खास तुमच्यासाठी लिहिलेली कविता. ए बाळा, तू छान फोटो काढतो, ये ना एक मिनिट इकडे. ही सुंदर कविता पहिल्यांदा मी ती लिहिली आहे. तर जरा मला सर केव्हा देतील ही कवितेचा अर्थ मला माहीत नाही, म्हणून जरा तू रेकॉर्ड कर मी कविता. मोबाईलवरनं माझे रेकॉर्ड कर. मला करायचं इथं उभा जवळ येईल अशी छानपैकी. सुखास टीचरसाठी, पण भावना ज्या आहेत ह्या समोर बसलेल्या तुम्हा सर्वांच्या स्टुडंटच्या मनातल्या भावना आहेत. टीचर्स डे नुकताच झाला, त्याच्या संदर्भात या टीचर्सबद्दल आमच्या थँक्यू जे म्हणायचं आम्हा टीचर्सला. सो सर्व स्टुडंट आपण टीचरला थँक्यू म्हणूया. आज तुमच्यासोबत इथे उभं राहताना, तुमचं भावविश्व समजून घेताना, स्वतःला त्या सामावताना खरंच छान वाटतंय. खरंच सोपं नसतं शिक्षणाचं लेणं इतक्या सहज, इतक्या उत्कटतेने देणं. या ताणतणावाच्या युगात स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला सांभाळत इतरांच्या कुटुंबातील नवी पिढी घडवणं. धन्यवाद तुमच्या नव्या पिढी घडवणाऱ्या व्रतासाठी. तुम्ही पण माणूस आहात, तुम्हाला पण वैयक्तिक आयुष्यातले व्याप आहेत. आई वडील, सासू सासरे, मुलं अशी जीवाभावाची नाती अनेक आहेत. घरातील धावपळ, मोठ्यांचा मान, मुख्याध्यापकांचा धाक, लहानांची काळजी, अशैक्षणिक कामांची जबाबदारी, अशी अनेक कर्तव्ये आहेत. तरीही आपण आपली शिक्षक म्हणून जबाबदारी कधीही विसरला नाहीत. चेहऱ्यावर हास्य, वृत्तीतील समजूतदारपणा यामुळेच विद्यार्थ्यांचा विकास कधी खाली घसरला नाही. धन्यवाद तुमच्या माणूसपणासाठी, माणूसपण जपणाऱ्या तुमच्या निर्मळ मनांसाठी. शिक्षण सोपं असतं, शिक्षण सोपं असतं, शिकवणं अवघड. कारण समोर बसलेले अनेक, जो 2500 विद्यार्थी आहेत, समोर बसलेले अनेक, पण शिकवणारा एकच असतो. अनेक मनांचा ठाव घेणारा एकटाच शिक्षक असतो. कुणाचा बुद्ध्यांक वेगळा, कुणाचा छंद आगळा. कल्पकता आणि चिकाटीने तुम्ही हा मेळ साधता सागळा. शिक्षक म्हणून नाही तर माणूस म्हणूनही तुम्ही मोठे ठरता. फक्त विचारांनीच नाही तर आचारांनीही आदर्श ठरता. पुढची लाईन फार महत्वाची आहे. विचार तुमचे चुकले तर आचार तुमचा चुकेल. मला सांगा, अशा शिक्षकाकडून विद्यार्थी काय शिकेल? म्हणून धन्यवाद तुमच्या आचारांसाठी, नव्या पिढीला घडवणाऱ्या विधायक विचारांसाठी. एक सांगू, देणं इतकं मोठं खरंच काही नसतं.
अहो एक सांगतो, देणं इतकं मोठं खरंच काही नसतं. अहो कणभर द्यायलाही मनभर हृदय लागतं. म्हणूनच सांगतो टीचर, म्हणूनच सांगतो, जीवापासून फक्त देत राहा. अश्रू भरल्या डोळ्यांनी उमलणारी फुले पहा. कळी उमलते तिचं फुल फुलतं, कळी उमलते तिचं फुल फुलतं. सांगा मला हे कधी कोण पाहतं? तुम्ही भाग्यवान आहात टीचर, तुम्ही भाग्यवान आहात टीचर. तुम्ही उमलताना पाहतात, दैवालाही शक्य नाही ते रोज तुम्ही अनुभवतात. धन्यवाद तुमच्या या कौशल्याला, कळीचं फूल बनणाऱ्या अनुभवाला. देश घडतो, देश घडतो, प्रगतीपथावर जातो, कारण शिक्षकांचा, विचारांचा आणि संस्काराचा यात वाटा मोठा असतो. धन्यवाद तुमच्या या अमूल्य योगदानासाठी, विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या लाखो अदृश्य हातांसाठी. तुमच्या या कार्याला माझा नेहमी सलाम आहे. तुमच्या या कार्याला, या शाळेचा नेहमीच सलाम आहे. तुमच्यात मीच नाही, सारा देश पाहतो. डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर अब्दुल कलाम आहे. तुम्ही तुमच्या शाळेचे, तुम्ही तुमच्या शाळेचे फुले आंबेडकर शाहू आहात. तुम्ही तुमच्या शाळेचे फुले आंबेडकर कलाम आहात. तुम्ही तुमच्या शाळेचे फुले आंबेडकर कलाम आहात. धन्यवाद. थँक्यू सो मच.